एका विद्यार्थ्याने हा प्रश्न मला पाठवलेला, तसंच हा कोणत्यातरी पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे बघा. तुम्हाला दिलेलं आहे की ABCD हा चौरस असून BC बाजू जी आहे ती बरोबर 4 सेंटीमीटर दिलेली, म्हणजे ही बाजू दिलेली आहे तुम्हाला 4 सेंटीमीटर. तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. म्हणजे छायांकित भाग जो दिलेला आहे रेषाने त्याचा तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं. बघा अशा प्रकारचा प्रश्न आला तर कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं याला. सर्वप्रथम तुम्हाला फिगर किंवा आकृती कशी दिलेली आहे ते बघा. अशा प्रकारचा चौरस दिलेला आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला असं वर्तुळ काढून दाखवलेलं आहे, जो की वर्तुळ चौरसाच्या आतमध्येच आहे. आणि तुम्हाला काय म्हटलंय की हा जो भाग आहे उरलेला, त्या भागाचं क्षेत्रफळ काढा. मग त्या भागाचं क्षेत्रफळ कसं येणार आहे? पहिले तर तुम्हाला चौरसाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. चौरसाचे क्षेत्रफळ आणि हे जे क्षेत्रफळ काढलं त्याच्यामधनं वजा करायचं आहे कोणतं? आतील क्षेत्रफळ. थोडी व्यवस्थित फिगर काढतो मी. ठीक आहे, आतील क्षेत्रफळ काढायचं म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ. ठीक आहे, आतील क्षेत्रफळ. मग आता चौरसाचे क्षेत्रफळ काय? तर चौरसाची बाजू तुम्हाला दिलेली ABCD. ठीक आहे, ही बाजू दिलेली आहे 4. चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं? बाजूचा वर्ग वजा वर्तुळाचं क्षेत्रफळ. वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतं? पाय आर वर्ग. आर म्हणजे काय? तर त्रिज्या बघा किती आहे. हा जर 4 सेंटीमीटर आहे म्हणजे काय? चौरसाची एक बाजू जर 4 सेंटीमीटर आहे किंवा सगळ्याच बाजू जर 4 सेंटीमीटर आहे, त्याच्यामध्ये वर्तुळ एकदम परफेक्ट बसवलेलं आहे सगळ्या बाजू टच करून, तर ही लांबी किती झाली? तर ही 4 सेंटीमीटर होणार आणि ही काय होईल? जीवा होईल आणि हा केंद्रबिंदू होईल. मग केंद्रबिंदू जर म्हणजे ही टोटल जीवा म्हणजेच हा व्यास झाला. व्यास बरोबर जर तुमचा 4 सेंटीमीटर असेल तर तुमची त्रिज्या किती येणार आहे? तर त्रिज्या त्याच्या अर्धी येईल, म्हणजेच हे काय येईल? 2 सेंटीमीटर. मग आरचं किंमत भेटली तुम्हाला. इथे बाजू किती आहे चौरसाची? 4 म्हणजे 4चा वर्ग वजा पाय म्हणजे किती? तर 3.14. इथे कारण की ऑप्शन जर बघितले तर 3.14 असं काहीतरी व्हॅल्यू यायला पाहिजे. आर म्हणजे काय? तर आर म्हणजे त्रिज्या किती काढली आपण? व्यासाच्या अर्धी म्हणजेच 2 सेंटीमीटर ह्याचा वर्ग केला. मग बाजूचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग किती? 16 वजा 3.14 गुणिला 2चा वर्ग म्हणजे 4. इथे येईल 16 वजा 4 गुणिला 4. 4 चोक 16. आजचा आला 1. 4 1 4 आणि हा आजचा 1 5. 4 त्रिक 12. ठीक आहे. 12.56. 16 वजा 12.56 हे तुमचं उत्तर आहे. 16 वजा 12.56. आता 16मधनं 12.56 वजा करायचे. पॉईंटच्या वरती बरोबर पॉईंट लिहा. 56च्या 16च्या इकडे काहीच नाही म्हणून इथे 0 लिहिले. शून्यातनं 6 जात नाही, हातचा घेतला 4. हातचा वापस दिला. इथे परत शून्यातनं 6 जात नाही, हातचा घेतला. 10तनं 5 आणि 6 गेले. 10तनं 6 गेले, खाली उरले 4. हातचा घेतला होता तो वापस दिला. आता इथे 3 झाले. 6तनं 3 गेले, खाली किती उरले? तर 3. इथे 0. म्हणजेच किती उत्तर येणार आहे तुमचं? 3.44 सेंटीमीटर वर्ग एवढं तुमचं उत्तर येणार आहे. ऑप्शन क्रमांक B हे तुमचं उत्तर असेल. जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील, तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा. या ग्रुप QR कोड स्कॅन करा आणि या ग्रुपवरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवा. पण नाम मात्र फीस 59 रुपयामध्ये इथे फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. त्या चॅप्टर वाईज व्हिडिओमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक WhatsApp चॅनलसुद्धा आहे, त्याला जर तुम्हाला कनेक्ट करायचं असेल तर WhatsAppचा QR कोड तुम्ही स्कॅन करू शकता. धन्यवाद.